नमस्कार. आरोग्यविषयक कार्यक्रमात मी अँकर अक्षय बनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या समस्यांनी ग्रस्त असलेले रुग्णसुद्धा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. आकडेवारी पाहायची झाली तर भारतामध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये 40% रुग्ण हे फक्त आपल्या भारतामध्ये आहेत आणि ही फार मोठी गंभीर समस्या आहे. हृदयविकाराच्या आजारांमध्ये वाढ ही दिवसेंदिवस होत असताना कोरोनानंतर विशेष करून हार्ट फेल्युअरच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये वाढल्या आहेत. यावर डॉक्टर रिसर्च करत आहेत, संशोधन करत आहेत. यामध्ये अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत असल्याचं दिसून येतंय आणि यामध्ये अनेक सेलिब्रिटीज असतील, ज्यामध्ये पुनीत राजकुमार आहेत, सिंगर के असतील, बिग बॉस विजेते सिद्धार्थ शुक्ला असतील, यांना सुद्धा या आजारामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, सर्वसामान्य व्यक्ती असतील, त्यांना या आजाराकडे गांभीर्यानं पाहण्याची फार गरज आहे आणि या आजारावर जर आपण वेळीच उपचार सुरू केले तर आपण आपला जीव जो आहे तो वाचवू शकतो. #अर्लियर इज बेटर या मोहिमेअंतर्गत या हृदयविकाराच्या आजारासंबंधातील विविध चर्चासत्रांचं आयोजन आणि कार्यक्रम वेगवेगळ्या माध्यमांवरती घेतले जातात. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण डॉक्टरांसोबत या हार्ट फेल्युअर आजाराविषयीची जी चर्चा आहे ती करणार आहोत. यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अजित कुमार जाधव सर, जे आहेत कार्डिओलॉजिस्ट आणि सध्या ते पिंपळे सौदागर येथील प्राणायाम क्लिनिक या ठिकाणी ते कार्यरत आहेत. मी डॉक्टर अजित कुमार जाधव, असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुणे येथे कार्यरत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर योगेश पाटील सर आहेत, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत. नमस्कार, मी डॉक्टर योगेश पाटील, हृदयरोग तज्ञ, हृदय हार्ट क्लिनिक, दत्त मंदिर चौक, देवपूर, धुळे. डॉक्टर सतीश सावंत आपल्यासोबत आहेत, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि पुण्यामध्ये सध्या ते कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सतीश सावंत, कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, पुण्यामध्ये स्वारगेट येथे प्रॅक्टिस करतो. आणि त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी डॉक्टर सचिन कुमार सर पाटील आहेत आपल्यासोबत आणि जे आहेत कार्डिओलॉजिस्ट. नमस्कार, मी डॉक्टर सचिन कुमार प्रल्हाद पाटील, मी एक इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आहे आणि मी नाशिक येथे 9 पल्स हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो. आपण या चारही डॉक्टरांकडून या आजाराविषयीची माहिती घेऊयात. कार्यक्रमाची सुरुवात आपण डॉक्टर अजित कुमार जाधव सर तुमच्यापासून करू. चर्चेमध्ये आपण सुरुवातीला हार्ट फेल्युअर म्हणजे काय आहे हे प्रेक्षकांना सांगावं. आता आपण नेमकं हार्ट फेल्युअर म्हणजे काय ते समजून घेऊया. हार्ट फेल्युअर म्हणजेच हृदयाच्या पंपिंग कॅपॅसिटी कमी होणे किंवा हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता कमी होणे, याला आपण हार्ट फेल्युअर असं म्हणतो. पण आजकालच्या नवीन अभ्यासानुसार हार्ट फेल्युअर विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजेच हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता कमी न होता देखील काही रुग्णांना हृदय फेल्युअर किंवा हार्ट फेल्युअरचे लक्षणं दिसू शकतात. त्याबद्दल आपण थोड्या वेळाने परत डिस्कस करूया. डॉक्टर, अनेक वेळा हृदयाचं कार्य अचानकपणे थांबतं, तर या पाठीमागे काय कारणं आहेत? हार्ट फेल्युअर म्हणजेच हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता कमी होणे. पूर्णपणे हृदयाचे काम थांबत नसून याच्यामध्ये फक्त हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता कमी प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये कमी होते. LV इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजेच आपण 2D इकोच्या रिपोर्टमध्ये जो पंपिंग कॅपॅसिटी फ्रॅक्शन बघितला जातो, जो नॉर्मली सर्व लोकांमध्ये 60% किंवा 60% एवढा समजला जातो. पण जर ज्या रुग्णाला हृदय हार्ट फेल्युअर सारखी लक्षणं दिसतात, त्यांच्यामध्ये हार्ट फेल्युअर विथ रिड्यूस इजेक्शन फ्रॅक्शन अशा प्रकारामध्ये हार्टच्या स्नायूची कार्यक्षमता ही 60% पेक्षा कमी असू शकते. उदाहरणार्थ 45 किंवा 40 किंवा 35. आणि या स्नायूची कार्यक्षमता कमी होण्याची काही जी कारणे आहेत, जसे की हृदयविकाराचा झटका येणे म्हणजेच इस्केमिक हार्ट डिझीज, काही कार्डिओमायोपॅथी म्हणजे स्नायूची काही आंतरिक कमतरता किंवा आंतरिक क्षमता कमी असणे, त्याच्यानंतर काही व्हॅल्व्युलर हार्ट डिझीज म्हणजेच हृदयाच्या व्हॅल्वमध्ये आयदर लिकेज किंवा स्टिनोसिस म्हणजे नॅरो होणं. त्याच्या व्यतिरिक्त असे काही आजार ज्याच्यामध्ये लहानपणापासून किंवा जन्मजात बाल वयापासून असणारे काही आजार मोठेपणी आपल्याला हृदयाची स्नायूची कार्यक्षमता कमी करण्यामध्ये त्याचा हातभार असतो आणि त्यामुळे हार्ट फेल्युअरची लक्षणे आपल्या पेशंटमध्ये दिसू शकतात. बऱ्याच वेळा हार्ट फेल्युअरमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो, तर याविषयी आपण काय सांगाल? हार्ट फेल्युअरमध्ये रुग्णाचा मृत्यू ताबडतोब होत नाही,
क्रॉनिक हार्ट फेलियरमध्ये रुग्णाला बऱ्याच वर्षापासून काही लक्षणं दिसतात, जसे की ब्रेथलेसनेस म्हणजे श्वासासाठी त्रास होणे, अतिशय जास्त घाम येणे, कमी क्षमानंतर सुद्धा जास्त घाम येणे किंवा चालताना छातीमध्ये दुखणे, ह्या अशा प्रकारची लक्षणं, पायावरती सूज येणे किंवा पोटामध्ये पाणी साचल्यामुळे पोटावरती सूज येणे, अशी काही लक्षणं दिसू शकतात. ताबडतोब मृत्यू होण्याची जी काही कारणं आहेत, ज्याच्यामध्ये युजली हार्ट अटॅक किंवा असा काही विकार आहे की हृदयविकाराचा तीव्र झटका, वेंट्रिक्युलर अरिथमियाज म्हणजे अचानक हृदयाचे ठोके अनियमित होणे, ह्या गोष्टींमुळे रुग्णाचा मृत्यू ताबडतोब होऊ शकतो. डॉक्टर, बऱ्याच वेळा असं होऊ शकतं का की लक्षणं न दिसताच हार्ट फेल्युअर जे आहे ते रुग्णांमध्ये आढळून येऊ शकतं? हार्ट फेलियर आणि त्याची लक्षणे ही आजाराच्या सुरुवातीपासूनच असतील असे नाही. हार्ट फेलियर मध्ये जी लक्षणे दिसतात की जेव्हा हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता कमी होते आणि आपल्या शरीराला लागणारा रक्तप्रवाह जेव्हा कमी होतो, त्यावेळेलाच आपल्याला ही लक्षणं दिसतात. सो जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये काही अडथळा निर्माण होतो किंवा हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता जशी कमी होते, त्यानुसार तशी लक्षणं आपल्याला रुग्णामध्ये आढळू शकतात. पण हृदय विकार आल्यानंतर हार्ट फेलियर होण्यासाठी किंवा हार्ट फेलियरमध्ये दिसणारी जी लक्षणे आहेत, ही आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर दिसू शकतात, जेव्हा की हार्टची किंवा हृदयाच्या स्नायूची कार्यक्षमता बरीच कमी झालेली असू शकते. सो आपण दुर्लक्ष करू नये, वेळच्या वेळेलाच आपण डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ल्याने औषधोपचार घ्यायला हवा. डॉक्टर योगेश पाटील सर, आपण काय सांगाल? बऱ्याच वेळा पूर्व अस्तित्वात असलेल्या काही गोष्टींमुळे, अटींमुळे सुद्धा रुग्णांना हार्ट फेल्युअरचं जे प्रमाण आहे ते त्यांच्यामध्ये आढळून येतं. याविषयी आपण काय माहिती द्याल? हार्ट फेल्युअर होण्याचे बरेचसे कारण असतात. त्याच्यात पूर्वीचा हृदय विकाराचा झटका, जन्मजात हृदय विकार, उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपांचे असलेले विकार, हृदयाचे अनियमित ठोके, फुफ्फुसांचे विकार, थायरॉइड, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह आणि इतर क्रॉनिक कोएक्झिस्टिंग आजार असतील किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाचे स्नायू कमकुवत झालेले असतील, तर अशा कंडिशन्समुळे हार्ट फेल्युअर वाढत. असे कोणते घटक आहेत ज्यामुळे हार्ट फेल्युअर होण्यापाठीमागं ते कारणीभूत ठरतात? हार्ट फेल्युअरचे कारण जशी आहेत तसेच त्याचे वाढण्याचे कारण बहुतांशी भारतात आढळणारे कारण असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार आटोक्यात नसणे, धूम्रपान, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आटोक्यात नसणे, अतिशय धूम्रपान आणि मद्याचे सेवन, मादक पदार्थाचे सेवन इत्यादी कारणांमुळे हृदय विकारांचे रिस्क वाढण्याची आशंका खूप बळकावते. डॉक्टर, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं जसं जसं वय वाढेल तसं हार्ट फेल्युअर आणि हृदयाचे आजार वयस्कर नागरिकांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येतात. हे कितपत खरं आहे? जसं भारतात मधुमेहाचं विकार आणि प्रमाण जसं जसं वाढत चाललंय, जसं जसं आधुनिक फॅसिलिटी अवेलेबल झाल्यामुळे आयुष्यमान वाढत चालल्याने बाकीचे कारण जसे वाढत जातात, जशी डायबिटीज, रक्तदाब, इतर आजार, त्याच्यामुळे भारतात हे प्रमाण जसं जसं वय वाढत जाते तसं तसं जास्त प्रमाणात आढळून येते. भारतामध्ये हार्ट फेल्युअर आणि हार्ट संबंधित ज्या समस्या आहेत रुग्णांमध्ये त्या मोठ्या प्रमाणात आहेत. याविषयी आपलं काय मत आहे? आपल्या सर्वांस माहिती आहे की मधुमेह, भारत हा मधुमेहाची कॅपिटल म्हणजे सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतात आढळून येतात. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबाचा इन्सिडन्स भारतात 30% आहे. आणि जसं जसं स्थूल प्रमाण, व्यायामाचा अभाव, पाश्चात्य पद्धतीचा आहार, रात्र बरेचसे काळ जागणे, उशिरापर्यंत जागणे इत्यादीच्या सगळ्या ज्या कारणांमुळे हार्ट फेल्युअरचा चान्सेस भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. हार्ट फेल्युअरच्या घटनांमध्ये जी चिन्ह आहेत किंवा जी लक्षणं आहेत ती कोणती आहेत? हार्ट फेल्युअर मुख्यत्वाने बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या लक्षणांनी दिसून येत असतं. त्याच्यामध्ये मुळात कमी प्रमाणात असल्यास थकवा, चक्कर येणे अशी लक्षणं आढळून येतात. पण हार्ट फेल्युअर जर खूपच जास्त प्रमाणात असेल तर छातीत वेदना, अचानक वजनात वाढ होणे, भूक मंदावणे,
सततचा कोरडा किंवा ओला खोकला, अनियमित ठोके, हृदयात धडधड होणे, पोटावर सूज, पायावर सूज, लवकरात लवकर धाप लागणे, श्वासोश्वासाची गती खूप प्रमाणात वाढणे, पायावर वर घोट्यात सूज येणे, वारंवार प्रमाणात लघवी लागणे, मानेच्या रक्तवाहिन्यांवर सूज येणे अशा प्रकारे असू शकते. डॉक्टर सतीश सावंत सर, पुढचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हार्ट फेल्युअर असणाऱ्या रुग्णांना गाडी चालवू नका असा सल्लाही डॉक्टर्स देतात. याविषयी आपलं काय मत आहे? चांगला प्रश्न आहे आणि ऍक्च्युली बरेच जण कॉमनली हा प्रश्न विचारतात की मला ड्राईव्ह करता येईल का, मला हार्ट फेल्युअर आहे. जनरली हार्ट फेल्युअरचं जे ब्रॉड क्लासिफिकेशन आपण बघतो की हार्ट फेल्युअर विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन, म्हणजे हृदयाचं पंपिंग ज्यांचं प्रिझर्व्ड आहे, आणि एक आहे ते रिड्युस्ड इजेक्शन फ्रॅक्शन, हृदयाचं पंपिंग कमी झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ड्राईव्ह करायला जनरली तुमचं हार्टचं जे इजेक्शन फ्रॅक्शन आहे हे किती आहे यानुसार आपण डिसिजन घेऊ शकतो. हे जर कमी झालेला असेल, बरंच रिड्यूस झालेला असेल तर जनरली आम्ही सजेस्ट करत नाही. परंतु हे पंपिंग जर छान असेल आणि तुम्ही ऑप्टिमाइज्ड मेडिकल ट्रीटमेंट वरती आहे, तुमचं जे आम्ही जे क्लासिफिकेशन करतो तुमच्या सिम्पटम्स वरती, तुम्हाला कुठले कुठले सिम्पटम्स आहे, तर ते जर सिम्पटम्स तुमच्या कंट्रोलमध्ये आणि तुम्ही म्हणजे ऍडव्हान्स किंवा जास्त फेल्युअर क्लासमध्ये नसाल तर ड्राईव्ह करायला हरकत नाही, असं माझं मत आहे. हार्ट फेल्युअरमुळे रुग्णांमधील प्रजनन क्षमता जी आहे त्याच्यावर परिणाम होतो असं म्हटलं जातं. याविषयी आपलं काय मत आहे डॉक्टर? चांगला क्वेश्चन आहे हा सुद्धा. जनरली याचा बराचसे डेटा आता पब्लिश होतोय की इन्फर्टिलिटी आणि हार्ट फेल्युअर याचं काही असोसिएशन आहे का. जनरली याचं म्हणजे असं काही आन्सर, म्हणजे याला काही ठोस असा आन्सर आपल्याला सापडलेला नाहीये. परंतु बरेचसे ज्या काही आता रिसेंट ट्रायल्स येत आहेत त्यामध्ये असं सांगतायत की इन्फर्टिलिटी असोसिएटेड आहे, पर्टिक्युलरली विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन जे सबसेट आहे. रिसेंटली 2022ला एक आर्टिकल या रिलेटेड पब्लिश झालेलं आहे. आणि डेफिनेटली जे बाकीचे हार्ट फेल्युअरचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये फर्टिलिटी इश्यूज पण आजकाल आता खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच वेळा हार्ट फेल्युअरमुळे गुंतागुंतीची स्थिती रुग्णांमध्ये निर्माण होऊ शकते आणि अशा वेळेस डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तर कोणते सर्जिकल असे पर्याय आहेत ज्याच्याद्वारे आपण हा धोका टाळू शकतो? सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर किंवा सर्जिकल ऑप्शन जे आपण म्हणतो हार्ट फेल्युअरचे, ते डेफिनेटली आहेत अवेलेबल. जनरली तुम्हाला जर कॉर्नरी आर्टरी म्हणजे ब्लॉकेजेस असतील ज्यामुळे हार्ट फेल्युअर झालं, तुम्ही बायपास सर्जरी करू शकता. तुमचा वॉल रिलेटेड इश्यू असेल, वॉलचा प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे हार्ट फेल्युअर असेल तर वॉल रिप्लेसमेंट सर्जरीज पण अवेलेबल आहे. हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपण CRTD नावाचं एक कार्डियक रिसिन्कर्नेशन डिव्हाइस असते, ते पण सर्जिकली म्हणजे इम्प्लांट करू शकतो. बाकीचे हार्टमेट आणि बाकीचेही बरेचसे लास्ट जे मेन आहे हार्ट ट्रान्सप्लांट, हे पण एक सर्जिकल ऑप्शन हार्ट फेल्युअर पेशंटला अवेलेबल आहे. डॉक्टर सचिन कुमार पाटील सर, माझे काही पुढचे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी आहेत. तरुणांमध्ये सुद्धा हार्ट फेल्युअरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. या पाठीमागं काय कारण आहेत? तुमचा अनुभव काय आहे? तरुण माणसांना पण हृदयाच्या हार्ट फेल्युअरचा त्रास होऊ शकतो. त्याचे भरपूर काही कारणं असतात आणि पर्टिक्युलरली यंग लोकांमध्ये जेव्हा हार्ट फेल्युअरचे लक्षणं बघायला भेटतात तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स त्यांना रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा आजार असतो आणि काही लोकांना हायपरटेन्शन हा पण आजार असतो. कार्डिओमायोपॅथीज हे पण खूप कॉमन कॉजेस आहेत यंग लोकांमध्ये हार्ट फेल्युअर सिम्पटम्स होण्याचे, आणि याचं प्रत्येकाचं डायग्नोसिस वेगळं आणि ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. उपचार करण्यासाठी जर उशीर झाला तर काय संभाव्य धोके निर्माण होऊ शकतात? तो हार्ट फेल्युअर हा आजार कळल्यानंतर त्याची ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर चालू करणं खूप महत्वाचं असतं. जितक्या वेळ आपण ही ट्रीटमेंट डिलीट करत जातो तितका हार्ट फेल्युअरचे लक्षणं, सिम्पटम्स आणि आजार हे वाढत जातात. आणि आपण ती ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पण जे इनिशियल स्टेजमध्ये ट्रीटमेंट चालू करणं आणि ट्रीटमेंट इग्नोर करून काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ट्रीटमेंट चालू करणं याच्यात खूप मेजर फरक पडतो. जेव्हा आपण इनिशियल स्टेजमध्ये ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा पेशंटचं प्रोग्नोसिसही चांगलं असतं. पेशंटला नियर फ्युचरमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी ही चांगली राहते. ट्रीटमेंट आजारांवर डिपेंडेंट असते. हार्ट फेल्युअर हे एक लक्षण आहे, त्याचे कारण
भरपूर असतात आणि त्या कारणानुसार त्याची ट्रीटमेंट करावी लागते. आता हार्ट फेल्युअरची लक्षणं आपण सांगितली, पण बऱ्याच वेळा हार्ट फेल्युअर, हार्ट अटॅक यामध्ये बरेच लक्षणं जी आहेत ती सामान्य आणि सारखी असल्यामुळं रुग्णांचा गोंधळ उडू शकतो. तर हार्ट फेल्युअर ओळखण्यासाठी अशा कोणत्या विशेष बाबी आहेत याविषयी आपण काय सांगाल? सो हार्ट फेल्युअरचे सायन्स आणि सिम्पटम्स म्हणजे हार्ट फेल्युअरचे काही लक्षणं असतात. हार्ट फेल्युअर वेगळ्या पद्धतीने जनरली प्रेझेंट होत असतं. ते लक्षणं जर आपण लक्ष देऊन बारकाईने त्या गोष्टींच्या बाबतीत अभ्यास केला तर आपल्याला हार्ट फेल्युअर लवकर आयडेंटिफाईड होतं. कॉमनेस्ट लक्षणं हार्ट फेल्युअरचे असतात की पेशंटला धाप लागणं, दम लागणं, पेशंटच्या पायाला सूज येणं, अशक्तपणा येणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, भूक न लागणं. याच्यातला सगळ्यात प्रॉमिनंट सिम्पटम जनरली हार्ट फेल्युअरच्या पेशंट्समध्ये दम लागणं हा असतो. सो काही अंतर चालल्यानंतर पेशंटला दम लागतोय, पेशंटच्या पायाला सूज आली, तर अशा वेळेस आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या कार्डिओलॉजिस्टला कन्सल्ट करून त्याच्या बाबतीत आयडेंटिफिकेशन करणं की हार्ट फेल्युअर आहे आणि त्याची ट्रीटमेंट चालू करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. काही साईन्स असतात हार्ट फेल्युअरचे, जसं हृदयाच्या पेशंटचे ठोके वाढलेले असतात. काही हार्ट फेल्युअरच्या सिम्पटम्समध्ये पेशंटचा ब्लड प्रेशर वाढलेला असतो. काही हार्ट फेल्युअरच्या पेशंट्समध्ये पेशंटचा बीपी कमी झालेला असतो. त्याला खोकला येत असतो किंवा धाप लागत असते आणि हा खोकला आणि हा दाब जेव्हा तो झोपतो, लाईन डाऊन पोझिशनला असतो, त्यावेळेस हा खोकला आणि ही धाप वाढते आणि तो बसला की त्याला थोडंसं पार्शली बरं वाटतं. खूप पर्टिक्युलरली सिम्पटम्स असतात हार्ट फेल्युअरचे आणि त्याला त्या पद्धतीने आयडेंटिफाईड करून ट्रीट करणं खूप महत्वाचं असतं. तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णांना हार्ट फेल्युअर आहे असं सांगितल्यानंतर रुग्ण घाबरून जातात. तर अशा वेळेस रुग्णांनी काय करायला पाहिजे, त्यांची मनस्थिती कशा प्रकारे असायला पाहिजे? जसं आपण प्रिव्हियसली पण डिस्कस केलं की एखाद्याचं डायग्नोसिस झालंय हार्ट फेल्युअर झालेलं आहे असं, तर एक्झॅक्टली रूट कॉज काय आहे हार्ट फेल्युअर होण्याचं? कदाचित ते अनकंट्रोल हायपरटेन्शन असू शकतं, कदाचित ते ब्लॉकेजेस संबंधित हार्ट फेल्युअर असू शकतं, कधी कधी ते कार्डिओमायोपॅथी रिलेटेड हार्ट फेल्युअर असू शकतं, कधी कधी ते रुमॅटिक हार्ट डिसीज रिलेटेड हार्ट फेल्युअर असू शकतं. सो या मूळ आजाराच्या ट्रीटमेंट चालू करणं आणि त्याबरोबर सायमल्टेनियसली हार्ट फेल्युअरची ट्रीटमेंट चालू करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. काही कॉजेस हे रिव्हर्सिबल कार्डिओमायोपॅथीचे कॉजेस असतात, जसं पेरिपार्टम कार्डिओमायोपॅथी म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर फिमेल्सला होणार हार्ट फेल्युअर, हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी ज्याच्यामध्ये बाकी सगळं इव्हॅल्युएशन लागतात पेशंटला, म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीमध्ये सडन कार्डियक डेथची रिस्क पण खूप जास्त असते. त्यामुळे हार्ट फेल्युअर मूळ कारण आणि त्याचं फर्दर इव्हॅल्युएशन करून त्याची कंटिन्युअसली ट्रीटमेंट चालू ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं. सगळ्यात इम्पॉर्टंट हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंटच्या बाबतीत असं असतं की तुम्ही तुमच्या कार्डिओलॉजिस्टच्या कंटिन्युअस मॉनिटरिंग मध्ये असले पाहिजे आणि जर तिथे रिव्हर्सिबल कॉजेस ऑफ हार्ट फेल्युअर नाहीये तर तुम्हाला हार्ट फेल्युअर रिलेटेड ट्रीटमेंट ही लॉंग ड्युरेशनसाठी घ्यावी लागते. डॉक्टर, हार्ट फेल्युअर म्हटल्यानंतर रुग्ण घाबरतात, त्यांना असं वाटायला लागतं की आपलं आयुष्य आता फार कमी उरलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये धोका निर्माण झाला आहे आपल्या जीवासाठी. तर यासाठी हार्ट फेल्युअर पूर्णपणे बरा करता येऊ शकतो का? आणि जर होऊ शकत असेल तर CHF केल्यानंतर रुग्णाला जिवंत राहण्याची जी आशा आहे ती कितपत राहू शकते? सो हार्ट फेल्युअर डेफिनेटली ट्रीटेबल सिच्युएशन्स आहेत आणि आम्ही 5 पिलर्स ऑफ हार्ट फेल्युअर ट्रीटमेंट म्हणतो. सो जेव्हा 5 पिलर्स ऑफ हार्ट फेल्युअर ट्रीटमेंट चालू केली त्यानंतर ऑलमोस्ट असे पेशंट्स हे नॉर्मल पेशंट्स एवढी त्यांना लाईफ मिळू शकते. पेशंटची लाईफ किती असणार आहे हे अल्टिमेटली डिपेंडेंट असेल की पेशंट किती सिव्हिरिटी ऑफ स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर मध्ये डायग्नोज झाले, त्याचं मूळ कारण काय. पण आताच्या मॉडिफाईड ट्रीटमेंटनुसार आपण पेशंटला खूप चांगलं आयुष्य देऊ शकतो. सो एक्झॅक्टली पेशंटला किती आयुष्य असेल हे पेशंटच्या बेसिक रूट कॉजवर डिपेंडेंट असेल की काय असेल. मेजॉरिटी ऑफ द हार्ट फेल्युअर पेशंट्स त्यांना अप्रोप्रिएटली ट्रीटमेंट मिळते, अशा लोकांना एक चांगलं आणि सुंदर निरोगी आयुष्य मिळू शकतं. आजकालच्या हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंट नंतर आता पेशंटचे रिकरंट हॉस्पिटलायझेशन पण आपल्याला अवॉइड करता येतं. एकूणच आपल्या लक्षात आलं असेल, हार्ट फेल्युअर ही फार मोठी गंभीर समस्या आहे भारतामध्ये आणि या आजाराकडे आपण सगळ्यांनी गांभीर्यानं पाहायला पाहिजे. #अर्लियर इज बेटर या मोहिमेअंतर्गत आपण या हार्ट फेल्युअर आजाराविषयीची जनजागृती आपल्या नातलगांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये केली पाहिजे. हार्ट फेल्युअरची जी लक्षणं आपल्यामध्ये आढळून येत आहेत त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. आपला जीव व्यवस्थित असेल तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली सगळी स्वप्न साकार करू शकतो. त्यासाठी हृदय सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, आमच्या प्रेक्षकांना अतिशय महत्त्वाची माहिती या कार्यक्रमात आपण दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.